मोठी बातमी सध्या पुण्यातून समोर येते। शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा मेधा कुलकर्णी यांनी मोठा आरोप केलेला आहे आणि यावरून आता पुण्यातील शनिवार वाडा परिसरातील वातावरण हे चांगलंच तापल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण करतानाचा व्हिडिओ हा पोस्ट केला आणि त्यानंतर या सगळ्या पोस्टवरून पतितपावन संघटना ही आक्रमक झाली। तर मेधा कुलकर्णी त्याचबरोबर पतितपावन संघटनेचे कार्यकर्ते हे काही वेळापूर्वी शनिवार वाड्यावरती पोहोचले। त्यांच्याकडून या सगळ्या परिसरामध्ये गोमूत्र शिंपडण्यात आलं आणि शिववंदना म्हटली गेली आणि त्यानंतर आता या सगळ्या परिसरामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। तर ऐतिहासिक स्थळ की गैर हिंदू प्रार्थना असं म्हणत यावेळी मेधा कुलकर्णी या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मेधा कुलकर्णी यांनी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर पतितपावन संघटना आक्रमक झाली आणि त्यानंतर पुण्यामधलं वातावरण आता चांगलंच तापल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये शनिवार वाड्यावरती शिववंदना म्हटली गेली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, आपण पाहतोय की पुण्यामध्ये मेधा कुलकर्णी त्याचबरोबर पतितपावन संघटना आक्रमक झाली आहे, काय अधिक तपशील? अंकिता, अगदी बरोबर आहे। खरं तर नमाज पडलं म्हणून या ठिकाणी मेधा कुलकर्णी आणि पतितपावन संघटनेचे कार्यकर्ते आलेले होते। ते आतमध्ये देखील गेले आणि तिथली ज्या जागेवरती हे सगळं प्रकार करण्यात आलेला होता ती जागा देखील शुद्ध करण्यात आली। परंतु शनिवार वाड्यातून आतमध्ये जाताना, म्हणजे शनिवार वाड्याचा गेट हा आहे, या गेटमधून आतमध्ये येताना एक मजार जी आहे ती मागील काही दिवसांपासून पाहायला मिळते आणि ती काहीचं स्वरूप जे आहे तिचं बदलतं आहे। कारण का अगदी छोटी मजार ती होती आणि त्यानंतर ती मोठी जी आहे ती करण्यात आली आहे। काही लोकांकडून तिथे बांधकाम करण्यात आलेलं आहे असा आरोप मागील काही महिन्यांपासून होत होता आणि हे पुन्हा सगळी घटना जी आहे ती मेधा कुलकर्णींना सांगण्यात आली आणि त्यानंतर हे कार्यकर्ते जे आहेत ते आता कमालीचे आक्रमक झाले। त्यांचं म्हणणं आहे की ही मजार तात्काळ जी आहे ती काढून टाकण्यात यावी, यासाठी हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनाला बसलेले पाहायला मिळत आहेत। बराच वेळ या ठिकाणी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी देखील थांबलेल्या होत्या। त्यांच्या माध्यमातून देखील या मजारीवरती चढण्याचा प्रयत्न केला होता। आपण त्यांना विचारलं होतं की तुम्ही या ठिकाणी मजार पाहायला आला आहात का, तर त्यांनी सांगितलं की पाहायला नाही तर ही मजार उकरून टाकायला मी आले आहे, अशा प्रकारचं मत मेधा कुलकर्णी यांनी मांडलं। परंतु आता हे सगळे पतितपावन संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी घोषणाबाजी देत आहेत। या मजारीच्या बाजूला उभे राहून ही मजार जी आहे ती हटवून टाका, काढून टाका, अशा प्रकारची भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांकडून मांडण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जी आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केली जाते। या मजारी संदर्भामध्ये अनेकदा वाद जो आहे तो पुण्यामध्ये झालेला होता आणि अजून देखील या सगळ्या कार्यकर्त्यांकडून जी आहे ती घोषणाबाजी जी आहे ती केली जाते आणि या घोषणाबाजीच्या माध्यमातून पुणे पोलिसांना सांगितलं जातं की लवकरात लवकर ही मजार जी आहे ती तुम्ही हटवा, नाहीतर आम्ही हटवतो, अशा प्रकारची भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांकडून घेण्यात आलेली आहे। नेमकं कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? ही पुण्याची जी पुण्यभूमी आहे, इथं महाजिजाऊंनी छत्रपती शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरून क्रांती केलेली आहे आणि याच भूमीवर जर आम्हाला भगवा झेंडा लावून देत नसेल तर ही पुणेकरांसाठी खरंच लज्जास्पद गोष्ट आहे। ही पुणे शहराच्या काळीमेला, पूर्वी शहराच्या प्रतिमेला काळीमा भासणारी गोष्ट आहे। आम्हाला इथं भगवा झेंडा लावू देत, आमचं आंदोलन आम्ही इथंच थांबवतो, ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ही मागणी पोलिसांनी लवकरात लवकर मान्य करावी, हा मुद्दा आहे आमचा। कायदेशीर प्रक्रिया एकच आहे, भगवा झेंडा लावणे, ऐका ना, आहे थांब जरा, भगवा झेंडा लावणे हे कायद्यात कुठे आहे मला सांगा की भगवा झेंडा लावायला पोलिसांची परवानगी पाहिजे, हे कायद्यात कुठे आहे मला सांगा। जर भगवा झेंडा लावायला परवानगी पाहिजे ना तर इथे जी मजार आहे ती मजार काढायला कोणाची पोलिसांची परवानगी होती का? पोलिसांची परवानगी होती का? झेंडा लावला तेव्हा कुठे होते? काल जेव्हा झेंडा लावला नमाज तेव्हा पडली, कुठे होते? काल नमाज पडला तेव्हा तुम्ही सगळे पोलीस प्रशासन कुठे होतं? आज आम्ही भगवा झेंडा लावतो तर तुम्हाला अडचण आहे? अरे हा शनिवार वाडा आहे, शनिवार वाडा महाराज प्रयत्न मेधा कुलकर्णींकडून केला जातो। या ठिकाणी मेधा कुलकर्णी देखील पोहोचले आहेत। आपण पाहतोय की पुन्हा एकदा आतून जे आहे बाहेरून मेधा कुलकर्णी आतमध्ये आलेले आहेत।
मेधा कुलकर्णी आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे, कारण का हे कार्यकर्ते शनिवारातून बाहेर जाण्यासाठी अजूनही तयार नाही आहेत. पुणे पोलिसांनी यांना अडवल्यामुळे जे आहे ते काही काळ वातावरण शांत झालेलं पाहायला मिळत होतं, परंतु पुन्हा एकदा मेधा कुलकर्णी या शनिवारवाडीच्या परिसरामध्ये आलेले आहेत. या सगळ्या कार्यकर्त्यांना समजून सांगितलं ते पुणे पोलिसांकडून, परंतु ज्या पद्धतीने नमाज पठण या शनिवारवाड्यामध्ये करण्यात आलं आणि त्यानंतर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते अजूनही आक्रमक पवित्रा घेत या ठिकाणी पोहोचलेले आहेत. स्वतः आपण पाहतोय की मेधा कुलकर्णी ह्या देखील आहेत. मेधा कुलकर्णी यांच्या माध्यमातून हे सगळं आंदोलन जे आहे ते केलं गेलेलं होतं. शनिवारवाड्यामध्ये ज्या पद्धतीने नमाज पठण केलं गेलं त्याचे व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावरती कालपासून व्हायरल झालेले होते आणि त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून मांडण्यात आलेल्या होत्या, सांगण्यात आलेल्या होत्या. परंतु आत्ताच्या घडीला आपण पाहतोय की मेधा कुलकर्णी ज्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून सांगितलं जात आहे की जोपर्यंत मजार जी आहे ती हटवली जात नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत. पोलीस प्रशासनाला विचारा ना तुम्ही. भगवा झेंडा घ्यायला जर का हिंदुस्थानमध्ये अडचण असेल तर मग कुठे घेणार भगवा झेंडा आता सांगा. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये भगवा झेंडा मग कुठे घेणार भगवा झेंडा. आणि मला तर काही अडचण वाटत नाही. यांना काय अडचण वाटते तर त्यांना वाटते, त्यांना विचारा. बघू ना आता काय काय होतंय त्याप्रमाणे. कोण कुठे नाही तसं नको घेऊ ते काय सांगू शकत नाही. दिनेशकडे नाही तर तिथून जाणार नाहीत अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे त्यांनी, कारण का ही मजार जी आहे ती मजार मागील कित्येक वर्षांपासून या ठिकाणी आहे, परंतु जी मजार अगदी काहीशा फुटांमध्ये होती ती आता जवळपास अर्ध्या गुंठ्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे या सगळ्या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते जे तर ज्या पद्धतीने आपण पाहतोय की शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा आरोप मेधा कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आलेला आहे. याच सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. अंकुशजी, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. आपण पाहतोय की शनिवार वाड्यावरती नमाज पठण झाल्याचा एक व्हिडिओ समोर आला. मेधा कुलकर्णी यांनी तो व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यानंतर आता शनिवार वाड्यावरती हे सगळं वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. काय एकंदरीत या सगळ्या घटनेवर प्रतिक्रिया द्याल? नाही, याच्यात नाही की नेमकं मला काही माहिती नाही की शनिवारवाड्यावरती यापूर्वी कधी तिथे नमाज पडली जात होती की नाही. ह्याच्यामधल्या या क्षेत्रामध्ये जे जाणकार आहेत पांडुरंग बलकवडे वगैरे यांच्याकडून ती खरं माहिती घ्यावी लागेल. पण जर तिथे जर त्या ठिकाणी जर का यापूर्वी नमाज पडली जात असेल तर त्याच्यावरती आक्षेप घ्यायचं काही कारण नाही त्याच्यामुळे. पण एक्झॅक्ट निश्चित त्या ठिकाणी नमाज पूर्वी पडत होती की नाही याची मला काहीच कल्पना नाही. त्याच्यामुळे पांडुरंग बलकुडे वगैरे तज्ञ जे या क्षेत्रात काम करतात त्यांच्याकडून माहिती घेऊन जर पूर्वी त्या ठिकाणी हे पडलेली असेल, नमाज वगैरे पडण्याची प्रथा असेल तर मग त्याच्यावरती आक्षेप घ्यायचं काही कारण नाही असं मला वाटतं. याच्यामध्ये विनाकारण दिवाळीच्या सणाच्या सुधीच्या दिवसाला अशा प्रकारचे वाद वाढवणं बरोबर नाही. ठीक आहे, जर का त्याच्या संदर्भामध्ये संबंधितांनी ज्यांनी कोणी आक्षेप घेतला ते आक्षेप दिवाळी झाल्यानंतर सुद्धा घेऊ शकत होते. एक चांगलं वातावरण पुणे शहरातलं घडवून करण्याचं काम काही मंडळी करतायत. अंकुशजी, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्रला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे पुण्यामधलं आपण हे वातावरण पाहतोय सध्या. पतितपावन संघटना आक्रमक झाली आणि या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते. पुन्हा एकदा जाऊया आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडे. रोहन, नेमकं ह्या पतितपावन संघटनेचं म्हणणं काय आणि त्यांची मागणी नेमकी काय? आपण पाहतोय की हे सगळे कार्यकर्ते आक्रमक पवित्रा घेऊन या ठिकाणी आलेत. आपण या कार्यकर्त्यांशी बातचीत करणार आहोत. या कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते पाहतोय. झेंडा लावता येतं, पण तुमचं म्हणणं होतं की या ठिकाणी इथं भगवा झेंडा लावायचा आहे आम्हाला, बस. म्हणजे तुम्ही इथून जाणार आणि गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही हलणार बी नाही. काल इथं मस्जिद नमाज पठण होत असताना पोलीस प्रशासनाला जाग आली नाही का? आज हिंदू सरकार असून हिंदुत्वावरती आमच्या घालाय, आमच्या अस्मितेवर घालाय. हे स्वराज्य आम्हाला संभाजी महाराज शिवाजी महाराजांनी मिळवून दिले
आमच्या हिंदुत्वावर अन्याय अत्याचार का? पोलीस प्रशासन दडपण करत आहे आमच्यावर. भगवा झेंडा लावल्याशिवाय जाणार नाही. तुम्ही तुमची भूमिका होती आतमध्ये नमाज पडला म्हणून तिथं ती जागा तुम्ही शुद्धीकरण करून निघत असताना तुम्हाला अचानक असं का वाटलं की या ठिकाणी येऊन आपण भगवा झेंडा का लावावा किंवा उकडून टाकावा? अचानक का वाटायला पाहिजे? अचानक वाटायचं संबंध नाही. भारतीय संस्कृतीचा झेंडा आहे भगवा झेंडा. भारतीय संस्कृतीचा झेंडा आहे. आम्ही काय पाकिस्तानात जाऊन नाही लावणार किंवा अफगाणिस्तानात जाऊन नाही लावणार. ही आमची भूमी आहे. ही पुणेकर, ही भूमी पुण्यश्वराची आहे. ही आमची भूमी आहे. आम्ही पुणेकर आहे. आम्ही कुठं पण भगवा झेंडा लावू शकतो. जर इथं भगवा झेंडा लावायला आम्हाला अडचण केली तर आम्ही पुढचा झेंडा हा कुठल्या तरी मशिदीवर लावणार आणि जाहीरपणे सांगतो. राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. राज्यभरातून राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. अंकुश काकडेंनी आता बोलताना सांगितलं की ऐन दिवाळीच्या सणासुदीला तुम्ही लोकांची दिवाळी खराब करताय. अंकुश काकडे हिंदू आहेत का? सगळ्यात पहिला प्रश्न, अंकुश काकडे हिंदू आहेत का? जर अंकुश काकडे मारुतीच्या मंदिरात रोजा इफ्तार पार्टी घेऊ शकतात तर त्यांच्या बुडात जर दम असेल तर त्यांनी एखाद्या मशीदमध्ये 1 दिवसाचा गणपती बसून दाखवायचा. ओपन चॅलेंज आहे आपलं त्यांना. ओपन चॅलेंज. कार्यकर्ते मुद्दा एक महत्वाचा, जर हे फुटीरवादी पुरोगामी असतील ना, तथाकथित पुरोगामी, अंकुश काकडेंसारख्या पुरोगाम्यांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही जर तुम्हाला पुण्यामध्ये सुरक्षित वाटत नसेल तर तुम्ही पाकिस्तानात जरी निघून गेलात तरी आमची काय अडचण नाही. आणखी तुमचे आणि बाकीच्यांचे संबंध कसे आहेत हे जग जाहीर आहे. त्यामुळे पुण्याच्या हिंदूच्या संस्कृतीवर अंकुश काकडेंनी बोलू नये हा अंकुश काकडेंना आमचा एक सल्ला आहे चांगला. आणि तुम्ही हिंदू धर्म स्वीकारा. अंकुश काकडेंना हेच सांगा. अंकुश काकडेंना आमचा निरोप द्यावा. एवढे हिंदुत्ववादी असताना तुम्हाला अंकुश काकडेंचं कौतुक तर कशाला? याच सगळ्या घटनेवरती आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या रेखा कोंडेजी सध्या जोडल्या गेलेल्या आहेत. रेखाजी, आपण पाहतोय की पुण्यामधलं वातावरण सध्या तापलेलं आहे. कारण शनिवार वाड्यावरती नमाज पठण झाल्याचा व्हिडिओ समोर आला. मेधा कुलकर्णी यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यानंतर आता पतित पावन संघटना आक्रमक झाली आहे. सध्या शनिवार वाड्यावरचं वातावरण तापलंय. काय प्रतिक्रिया द्या? कसं आहे, याच्यामध्ये सध्या आपल्याला फक्त एकच वातावरण पुण्यात आणि सबंध महाराष्ट्रात दिसत आहे की प्रत्येक वेळी हिंदू आणि मुसलमान अशा दंगली लावण्यासाठीच प्रयत्न वारंवार केला जातो आहे आणि तसं वातावरण निर्मिती ही लोक जाणून बुजून तयार करत आहेत. काही दिवसांपूर्वीची ह्यांच्याच लोकांची स्टेटमेंट आपण पाहिल्यावरती आश्चर्य वाटतं की हे हिंदू म्हणताय स्वतःला आणि तुम्ही हिंदूंवरती सुद्धा एक प्रकारे अन्याय करताय. हे सुद्धा मागच्या एका प्रसंगामुळे निदर्शनास आलं. तरी देखील यांना असं वाटतं की जे याच्या विरोधात बोलतायत ते हिंदू नाही आहेत. या हिंदू राष्ट्रात राहणारा प्रत्येक जण हा हिंदूच आहे. त्याचे विचार हे हिंदूंशीच जोडले गेलेले आहेत. आज शनिवारवाड्या बाबतीत जो काही प्रकार घडला, मेधा कुलकर्णींना माझा सवाल आहे की जैन ट्रस्टची जमीन कोणी बरं हडपली यावर तुम्ही बोलणार आहात का? आता तुम्हाला वेडी वाटते का? तुम्ही ह्या बातम्या कशासाठी दाबल्या? मग याच्यावरती तुम्ही का बरं बाहेर येत नाही? आणि मुळात हिंदू मुसलमान करून यांना आता नेमकं साधायचंय काय? अचानक तुम्हाला जाग येते का या सगळ्या गोष्टींबाबत? हाच आमचा सवाल आहे. खरं पाहायला गेलं तर मेधाताईंकडे अनेक चांगले विषय आहेत. महिलांसाठी काम करण्यासाठी अनेक चांगले विषय आहेत. मात्र त्या विषयांना बगल देऊन केवळ धार्मिक आणि जातीवर आधारित यांचं राजकारण सुरू आहे आणि हे राजकारण सबंध महाराष्ट्रासाठी आणि पुण्यासाठी घातकारक आहे. जेव्हा पतित पावन संघटना किंवा इतर तत्सम हिंदुत्ववादी संघटना या बाबतीत रस्त्यावरती उतरतात, त्यांना माझा सवाल आहे, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती चिखलफेक होत होती, मा जिजाऊंवरती चिखलफेक होत होती, तेव्हा कोरटकर आणि त्या बाकीचे ते हे आहेत सोलापूरकर यांच्याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. त्याबाबत ते काहीच बोलले नाहीत. तेव्हा रस्त्यावरती उतरून त्यांनी निदर्शनं केली नाहीत. का बरं? मा जिजाऊंबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला आदर नाहीये का? ते हिंदू नव्हते का? रेखाजी, मी तुम्हाला थांबवतेय कारण आताच नुकतंच आंदोलन करते असं म्हणाले की या फुटीरवाद्यांमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी मशिदीमध्ये गणपतीची स्थापना करून दाखवावी, अशी सातत्यानं आता ह्यांच्या आंदोलकांकडून विरोधकांबाबत ही भूमिका घेतली जाते. हे सगळं जाणून बुजून केलं जाते असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच हे जाणीवपूर्वक केलं जात आहे. खरं बघायला गेलं तर आता आपल्या इथे सणांचं वातावरण आहे, अतिशय आनंदी वातावरण आहे.
रविवार पेठेत आपण गेलो किंवा इतर कुठल्याही बाजारपेठांमध्ये गेलो तर तिथं मुसलमानांची दुकानं आहेत ना, तिथून आपले हिंदू लोक खरेदी करतात. भाईचारा खूप चांगला आहे, पण ह्यांना तो का बिघडवायचा आहे हे समजलेलं नाहीये. मला या निमित्तानं अजून एक प्रश्न करायचा वाटतो की आपण आपल्या घरामध्ये जे काही अन्न खातो, जो काही भाजीपाला खातो, तो आपण वेगळा करून खातो का हो? की हा मुसलमानाच्या शेतातून आलाय का हिंदूच्या शेतातून आलेला आहे? मग एवढा द्वेष का, कशासाठी? याच्यातून ह्यांना काय साध्य करायचं आहे आणि याच्यावरती ह्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत का? तर या निवडणुका अशा पद्धतीने जिंकल्या जाणार नाहीत. विकासावरती बोला, विकासाच्या कामांसाठी तुम्ही प्रयत्न करा, मात्र धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करून तुम्ही समाजाचं प्रचंड नुकसानच करणार आहात. निश्चित. रेखाजी, खूप खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे हे सगळं जाणीवपूर्वक केलं जातंय असं आता ठाकरे गटाच्या प्रवक्त्या रेखा कोंडे यांनी म्हटलेलं आहे. पतितपावन संघटनेकडून घोषणाबाजी केली जाते. शनिवार वाड्यावरती आम्ही आमचा भगवा झेंडा लावणारच अशी भूमिका पतितपावन संघटनेकडून घेतली गेलेली आहे. तर याच संदर्भात पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडे. रोहन, आपण पाहतोय की आता विरोधकांकडूनही या सगळ्या आंदोलनावरती प्रतिक्रिया दिल्या जात आहे की हे सगळं जाणीवपूर्वक केलं जातंय. या संदर्भात या पतितपावन संघटनेकडून प्रतिक्रिया जाणून घ्याव्या. अगदी बरोबर आहे. आपण आता थेट जे आहे ते काही वेळामध्ये स्वतः मेधा कुलकर्णींशी बातचीत करूयात. त्यापूर्वी मी एकदा दाखवतो की हा संपूर्ण शनिवारवाडा जो आहे तो आता मोकळा करण्यात आलेला आहे. पुणे पोलिसांनी या सगळ्यांना निर्मनुष्य केलेला आहे. हा सगळा शनिवारवाडा निर्मनुष्य केलेला आहे. आपण पाहिलं की हा शनिवारवाड्याचा हा मोठा दरवाजा आहे आणि हा दरवाजा देखील जो आहे तो आपल्याला आता सगळा पोलिसांनी यंत्रणेने बंद केलेला पाहायला मिळतोय. आपल्यासोबत या सगळ्याच्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी स्वतः मेधा कुलकर्णी आहेत आणि त्यांच्यासोबतच्या ह्या सगळ्या महिला आपल्यासोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण का या सगळ्या पोलिसांनी यांना या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि काहीशे कार्यकर्ते त्या पलीकडे देखील पाहायला मिळत आहेत. काही राजकीय नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आता तुमच्या या आंदोलनावर उमटत आहेत. अंकुश काकडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात लोकांची दिवाळी मेधा कुलकर्णींनी खराब करू नये. दिवाळी त्यांची आनंदाची जाईल आणि दिवाळी हा विजयोत्सव आहे. आता पुन्हा तुम्ही बघत असाल की इथे भगवा झेंडा लावला सकल हिंदू समाजाने, त्यामुळे इथे हा सगळा समाज एकत्र झालेला आहे. कुठल्याही प्रकारे हिंदुस्थानवर जे जे काही अतिक्रमणकारी दहशतवादी आणखीन लोक घुसू पाहतात आणि जागा बळकावू पाहतात, अशा सगळ्यांचा बिमोड आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि उलट दिवाळी आणखीन जोरात लोक साजरा करतील आणि भगवा झेंडा प्रत्येक घरावर लागेल. मजारीबाबत काय भूमिका आहे? किती दिवसांनी अनधिकृत आहे, ही मजार निघाली पाहिजे. या मजारीखाली कोणाचा मृत्यू झाला, कुठल्या डॉक्युमेंटमध्ये लिहिलं आहे सांगा, त्यांना इथे मजार करायला परवानगी दिली सांगा, कशासाठी ती चादर आहे, कशासाठी तो बोर्ड आहे, त्याची माहिती द्या. आम्ही वारंवार हे सांगतोय की अशा प्रकारे इथे कोणाचे मृत्यू झालेले नाही, कोणाची मजार नाही आहे, कुठलाही बोर्ड असणं अपेक्षित नाही आहे. असं असताना इथे बोर्ड काय करतोय? याच अंकुश काकडेंनी मगाशी असं देखील सांगितलं की इतिहास तज्ञ आपल्याकडे भरपूर आहेत, अभ्यासक आहेत, त्यांच्याकडून माहिती घेऊयात. आम्ही माहिती घेतली, तुम्ही माहिती घ्या. आम्ही माहिती घेतलेली आहे म्हणूनच आम्ही इथे आलेलो आहे. तुम्ही माहिती घ्या आणि प्रकट व्हा. जर का या सगळ्यामध्ये काही घडलं नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? किती दिवसांचा सांगणार नाही आता. किती दिवसाचा अल्टिमेटम तुम्ही देता येत? आम्ही 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. या होत्या मेधा कुलकर्णी ज्यांनी 8 दिवसाचा अल्टिमेटम जो आहे तो या सगळ्यांना दिलेला पाहायला मिळतोय. परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अजून देखील कार्यकर्ते जे आहेत ते या मजारीच्या भोवतीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर शनिवारवाडा जो आहे तो पूर्णतः आता निर्मनुष्य करण्यात आलेला आहे. या कार्यकर्त्यांना जे आहे ते बाजूला घेण्यासाठी, या कार्यकर्त्यांना इथून हटवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे पुणे पोलीस जे आहेत ते मेधा कुलकर्णींना घेऊन शनिवारवाड्याच्या गेटच्या तिथे जे आहेत ते आलेले आहेत. परंतु कार्यकर्ते मात्र कमालीचे आक्रमक या सगळ्यामुळे झालेले होते. या कार्यकर्त्यांना शांत करणं हे पुणे पोलिसांना मोठं आव्हान जे आहे ते बनलेलं होतं. परंतु सध्याच्या घडीला हे सगळे पुणे पोलिसांनी या कार्यकर्त्यांना आता गेटच्या बाहेर जे आहे ते काहीसं घेऊन जाण्याचा प्रयत्न पुणे पोलीस जे आहेत ते करत आहेत. ज्या मजारीवरून हा सगळा वाद निर्माण झालेला होता ती मजार आपण एकदा प्रेक्षकांना दाखवूयात. कारण का इथूनच बाहेर हे सगळे कार्यकर्ते चाललेले होते, आंदोलन आटपून चाललेले होते आणि ही ती जागा आहे, ही ती मजार आहे ज्या मजारीमुळे हा सगळा वाद निर्माण झालेला होता. अगदी काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी अगदी छोटंसं बांधकाम या ठिकाणी होतं अशा प्रकारचा आरोप त्यांनी केलेला आहे. परंतु आता जवळपास अर्ध्या
गुंठ्याची जागा यांनी व्यापली आहे असा देखील आरोप या सगळ्या कार्यकर्त्यांनी केला जातोय। आतमध्ये जाऊन भगवा झेंडा लावण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केलेला होता, परंतु आता सध्या या ठिकाणी या पतित पावनच्या कार्यकर्त्यांनी हा झाडा जो आहे या झेंडा जो आहे तो या अँगलला आपल्याला लावलेला पाहायला मिळतोय। आतमध्ये जाण्याचा प्रयत्न मेधा कुलकर्णी आणि त्यांच्या पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोहन, मी अगदी काही वेळासाठी तुम्हाला थांबवतेय, कारण शनिवार वाड्यावरती जे वातावरण सध्या तापलेलं आहे या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील सध्या जोडले गेलेले आहेत। रुपालीजी, आपण पाहतोय की एकीकडे महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडतायत, तर दुसरीकडे आता धर्मांवरून सातत्यानं काही ना काही घडत असल्याचं दिसतं। आता पतित पावन संघटना आक्रमक झाली आहे, कारण शनिवार वाड्यावरती नमाज पठण करतानाचा व्हिडिओ मेधा कुलकर्णी यांनी पोस्ट केला आणि आंदोलन करण्यात आलं। काय प्रतिक्रिया द्या? मुळामध्ये ज्या तुम्ही व्हिडिओ दाखवताय, ज्या महिला आहेत आमच्या बुरखा घालून घातलेला आणि तिथं बसलेला, शनिवार वाडा हा ऐतिहासिक स्थळ आहे। शनिवार वाडा हा पेशव्यांचंच मुख्यालय होतं आणि हे पेशवे छत्रपती शिवाजी महाराजांचे होते। त्याच्यामुळे मेधाताई सातत्याने हे जाणीवपूर्वक ज्या काही गोष्टी करतायत की मुद्दामून हिंदू मुस्लिम मध्ये ते निर्माण झालं पाहिजे आणि वातावरण बिघडवण्याचं काम मेधा कुलकर्णी सातत्याने करतायत। त्यांना विसर पडल्यात, त्या खासदार आहेत, असो जर त्यांना विसर पडला असेल तर पहिला त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। ती जे काही तिथं ते मुस्लिमांचं जे काही मजार म्हणतायत का काय, हे आज आहे का? आज कित्येक वर्ष झाले, म्हणजे आमचा जन्म तिथं समोर झालेला आहे। मेधाताईंची नाटकं कोथरूडमध्ये झाली, तिथं त्यांना बहुतेक कोण बोलत नसेल, म्हणून आता कसब्यामध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे। कशासाठी करताय? त्या शनिवार वाड्याच्या समोर छोटा दर्गा, मोठा दर्गा अशी ही पूर्वीपासूनची ज्याच्या ज्या त्या धर्माची मंदिरं आणि दर्गे आहेत। त्याच्यामुळे ही जे काही ऐन दिवाळीच्या टायमिंगला स्वतः खासदार असून सुद्धा हे जे वातावरण खराब करणाऱ्या ज्या खासदार मॅडम आहेत, पहिलाच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। आमच्या पुण्यामध्ये हिंदू मुस्लिम अत्यंत चांगल्या पद्धतीने भाऊ बहीण येत नांदतात, राहतात, खूप चांगलं वातावरण आहे। पण या मेधाताई सारसबाग काढतील, कसब्या पेठेतलंच काढतील, मधल्या ह्याच्यात तर कुठल्या वाड्यामध्ये जाऊन त्यांनी कुणीतरी हिरवा रंग दिला होता, तिथं जाऊन त्यांनी भगवा रंग दिला। अहो, वाड्या मालकाला विचारा ना, त्याला कोणता रंग द्यायचा आहे का नाही द्यायचा आहे, तुमचा काय संबंध आहे? आणि तुम्ही हिंदू म्हणून हिंदूच्या नावाखाली असे या गोष्टीचा दुसऱ्या समाजातील लोकांना त्रास देऊ शकत नाही। आम्ही सुद्धा हिंदू आहोत, पण तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात, त्याच्यामुळे पुणे शहरातील वातावरण बिघडणार नाही अशाने वागा। नाही तर माझी भाजपला विनंती आहे की तुम्ही खास आणि पोलिसांना विनंती आहे की तुम्ही मेधा कुलकर्णीवर गुन्हा दाखल केला पाहिजे। पतित पावन संघटनेने केलं तर त्यांच्यावर जी काही कारवाई करायची करतील, परंतु आपण खासदार होतो, तुम्ही सखोलाचे संबंध निर्माण केले पाहिजे। चुकीचं असेल तर तिथं बोललं पाहिजे, हे थेट निर्माण करतायत। निश्चित रुपालीताई, त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं पाहतोय, एकीकडे शेतकरी संकटात आहे आणि दुसरीकडे मात्र लोकप्रतिनिधी सातत्यानं जर असं धार्मिक मुद्दे उचलणार असतील तर सामान्य माणसानं, शेतकऱ्यांना नेमकं पाहायचं कुणाकडे, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। खूप खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। आनंदजी, आपण पाहतोय की सातत्यानं महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं धार्मिक तेढ निर्माण करण्यासारखी आंदोलनं उपस्थित केली जातात। आता शनिवार वाड्याचा हा मुद्दा सध्या समोर आलाय, जो मेधा कुलकर्णींनी उपस्थित केलाय। शनिवार वाड्यावरती नमाज पठण केल्याचा व्हिडिओ समोर आला आणि आता मेधा कुलकर्णी यांनी या शनिवार वाड्याच्या इथली जी मजार आहे ती हटवण्याची मागणी केली आहे। या सगळ्या प्रकरणावर तुमची भूमिका नेमकी काय? सर्वप्रथम आम्ही या इस्लामी दहशतवाद्यांचा जाहीर निषेध करतो की ज्यांनी शनिवार वाड्यापर्यंत आतमध्ये जाऊन हिंदूंच्या भावना दुखावण्याचं काम केलेलं आहे। दुसरं, तुम्ही जे सांगितलं अतिशय बरोबर सांगितलं की महाराष्ट्रात या घटना सातत्याने घडत आहेत, महाराष्ट्रात नाही पूर्ण देशात घडत आहेत। याचा अर्थ असा आहे की हिंदूंचा वचक राहिलेला नाहीये आणि दुसरं, हिंदुत्ववादी सरकारचा सुद्धा वचक राहिला नाहीये। या लोकांना सुद्धा कळून चुकलं की सरकार सुद्धा फक्त हिंदूंच्या भावना दुखवल्या की त्याच्यावर राजकीय पोळी भाजवण्याचं काम करताय। शनिवार वाडा हा समस्त देशातील हिंदूंसाठी एक पवित्र मंदिर आहे। इस्लामला रोखण्याचं काम, इस्लामला मातीत मिळवण्याचं काम, लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवण्याचं काम या शनिवार वाड्याने केलंय, छत्रपती शिवाजी राजांच्या वंशजांनी केलेलं आहे।
त्यामुळे शनिवार वाड्याशी आमच्या भावना वेगळ्या आहेत हे माहीत असल्यामुळे मुद्दामून त्यांनी जाऊन नमाज वाचलेल्या आहेत. त्यांना त्यांच्या प्रतिक्रिया उमटतील हिंदूंच्या माहिती होतं, परंतु हिंदूंच्या प्रतिक्रिया आता एवढ्यावर थांबणार नाहीयेत. गुन्हे दाखल करण्याची फक्त भाषा करण्यात उपयोग नाही, गुन्हे दाखल करावे आणि गुन्हे फक्त नमाज वाचण्याचा गुन्हा दाखल केला तर 10 मिनिटात त्याला जामीन मिळेल. त्याच्यावर मोठी कलम लागली गेली पाहिजे. या सरकारचं एक कर्तव्य असं आम्ही मानतो. आज आमची पंढरपुरामध्ये जाहीर सभा आहे, तिथं हा विषय आम्ही चर्चेत घेऊच. परंतु परत पुण्यात आल्यानंतर आम्ही स्वतः हे आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपात करणार आहोत. हे मुद्दामून हिंदूंना डिवचण्याचं काम आज झालेलं आहे. हिंदू त्याचा प्रतिशोध घेईल आणि घेईल. निश्चित. म्हणजे मेधा कुलकर्णी यांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे 8 दिवसाचं, आता प्रशासनाला त्यांनी अल्टिमेटम दिलाय की 8 दिवसात ही मजार शनिवार वाड्याच्या परिसरातून हटवली गेली पाहिजे. या आंदोलनामध्ये तुम्ही पण सहभागी होणार का? नाही, माझं म्हणणं असं आहे की मेधाताईंचं राज्य सरकारवर कंट्रोल आहे. मेधाताई केंद्रात आहेत, मेधाताई अनेक कमिटीवर काम करतायत. त्यांनी 8 दिवसाचं अल्टिमेटम द्यावं कोणाला, आणि अल्टिमेटम महानगरपालिकेला देऊ नका, सरकारला द्या अल्टिमेटम की 8 दिवसात सरकवा तर मी राजीनामा देईल हे सांगा त्यांनी. आणि नाही झालं 8 दिवसानंतर तर काय करणार हे सुद्धा मेधाताईंनी सांगावं. हे नुसतं भावना दोन्हीकडनं भावना भडकवून देते महानगरपालिकेने राज्यात निवडणुकीमध्ये त्याचा फायदा करून घ्यावा हे आता बंद केलं गेलं पाहिजे. आम्ही हिंदू महासभेने पहिल्यांदा ते आंदोलन केलं होतं, तुम्हाला आठवतं 2 वर्षाआधी दर्गा हटवण्याचं. शनिवार वाड्याचा इतिहास, जमीन विकत घेतल्यापासून ते बांधण्यापर्यंतचा इतिहास, भूमिपूजनाचा इतिहास, वास्तुशांतीचा इतिहास, तिथला प्रत्येक क्षणाचा इतिहास कागदोपत्री उपलब्ध आहे. कुठे या दर्ग्याचा मशिदीचा उल्लेख नाहीये, ती दर्गा आलाच कुठून हा प्रश्न आहे आमचा. त्यामुळे सगळं फक्त आणि सरकार यांचंच आहे. महानगरपालिकेत 5 वर्ष सरकार, मागच्या 15 वर्षात सरकार यांचं डायरेक्ट इनडायरेक्ट, केंद्रात 12 वर्ष आधी सरकार तुमचं आहे, पुरातत्व खातं तुमच्या अंडर आहे. तुम्ही पोलिसांना कसं अल्टिमेटम देताय? तुम्ही ते हटवा. माझं तर म्हणणं आज तिथं कार सेवा करा. मग तिथं 100 कार्यकर्ते युवक जमा आहेत. आम्ही आज पुण्यात असतो तर आम्ही आजच तिथं कार सेवा करू, तो विषय मिटवला असता. 8 दिवस पाहिजेत कशासाठी? आपल्याला अफगाणिस्तानमध्ये थोडी दर्गा लावायचा आहे. ही फक्त टाइमपासाची कारण आहेत. महानगरपालिकेत परनायचं राजकारण करण्याचा उद्देश दिसतोय. आजच्या आज ते हलवलं पाहिजे, 8 तासात ते हलवलं पाहिजे. निश्चित. ही आमची हिंदू महासभेची भूमिका राहील. एकंदरीतच आनंदजी, आता पुढच्या 8 दिवसात नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. तुर्तास खूप धन्यवाद आनंदजी, आपण जय महाराष्ट्रला दिलेल्या प्रतिक्रियासाठी. तर पुण्यातील शनिवार वाडा परिसरातील हे आंदोलन सध्या आपण पाहतोय, जे मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केलेला आहे. शनिवार वाड्यावरती नमाज पठण झाल्याचा व्हिडिओ मेधा कुलकर्णी यांनी पोस्ट केला आणि त्यानंतर पतित पावन संघटना आक्रमक झाली. मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वामध्ये पतित पावन संघटना या सगळ्याबाबत आक्रमक झाली. या संदर्भात पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडे. रोहन, आपण पाहतोय की विरोधकही असतील, सत्ताधारी असतील, ब्राह्मण महासंघ असेल, या सगळ्यांकडूनच सातत्यानं एक वाक्य समोर येते, ते म्हणजे हे सगळं जाणीवपूर्वक केलं जातंय. आता या सगळ्या परिसरामध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि मेधा कुलकर्णी यांनी आता कशा पद्धतीनं भूमिका घेतली आहे? अंकिता, अगदी बरोबर आहे. खरं तर मागील काही दिवसांपासून सातत्याने जे आहेत ते असे प्रकार पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत होते. अगदी सारसबागेमध्ये देखील नमाज पठण केल्याचा प्रकार जो आहे तो काही दिवसांपूर्वी घडलेला होता आणि त्यातून अनेकांनी जी आहेत ती वेगळी मतं जी आहेत ती मांडलेली होती. काहींनी अशा पद्धतीने प्रार्थना केली तर काय हरकत आहे, किंवा अगदी हिंदुत्ववादी लोकांनी तिथे जाऊन देखील असेच प्रकार केले आणि शिववंदना घ्यायला सुरुवात केली. आणि आज पुन्हा एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर प्रसारित झाला आणि शनिवार वाड्यासारखं ज्यांनी कटक ते अटकपर्यंत जे आहे ते झेंडे लावलेले होते, ज्यांच्या इतिहासाची साक्ष जी आहे ती शनिवारवाडा देत असताना अशा पद्धतीने या ठिकाणी नमाज पडल्यामुळे हे सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे आहेत ते कमालीचे आक्रमक झालेले होते. आणि त्यानंतरचे हे सगळे दृश्य आपण शनिवारवाड्याचं पाहतोय की पोलिसांचा मोठा फौज फाटा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला अजून देखील निश्चित रोहन, त्यामुळे एकंदरीतच पोलिसांचा मोठा फौजफाटा या सगळ्या परिसरात दिसून येतोय. तुर्तास खूप धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.